नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 29. मी अनुराग. आज काय झाले शरयूला कुणास ठाऊक. विनाकारण चिडली माझ्यावर. फार चिडचिड करते हल्ली. बरं, नेमका प्रॉब्लेम काय हेही सांगत नाही. आजारपणातून उठली म्हणून होत असेल चिडचिड, पण तरीसुद्धा एवढं चिडायची गरज होती का? काय म्हटले मी, आम्हाला तुझी गरज आहे. यात चिडण्यासारखं काय आहे? नात्यात एकमेकांची गरज असतेच ना. तिला राग येणारे मला माहिती असतं तर मी असा बोललोच नसतो. सुट्टीचा दिवस आणि भांडणाने सुरुवात झाली. आज म्हटलं थोडा वेळ घालवू शरयूसोबत, तर नाही. तिचा राग बघता मी तिला डोळ्यासमोर नकोय हे कळलं मला. मी मंदारकडे निघून गेलो. मटणाचा बेत होता त्याच्याकडे, पण माझी जेवायची इच्छा नसताना मला जबरदस्ती जेवायला लावले त्याने. मला शरयू जेवली असेल का याची काळजी लागून होती. खरं तर थोडा रागही आला तिचा. हल्ली मला फारच हाडतुडं करत असते. अगदी स्पर्शसुद्धा सहन करत नाही माझा. जवळपास 4 महिने झाले असतील आम्ही जवळ आलो नाहीत. ती दमून येते म्हणून मी फोर्स करत नाही, पण तरीही या गरजा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. तिच्यासाठीही असतील, पण राग घेऊन फिरते मनात कुठलासा. काय विचार करत बसलायस अनुराग? मंदार माझी विचारांची नौका थांबवत म्हणाला. कुठे काय, मी त्याच्याकडे बघून नुसतं स्माईल केलं. कशाचं टेन्शन आलंय सांग, तू माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला. नाही रे, कसलं टेन्शन असणार, ऑल ओके आहे. ठीक आहे, नको सांगू, पण तुला सांगू अन्या, मनातलं भडाभडा बोलून टाकावं रे. असा मनात साचवून कुडत बसण्यापेक्षा. काही साचून नाही माझ्या मनात, तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. मी त्याचे बोलणे हसण्यावारी नेत म्हणालो. मग आज सुट्टी आहे तुम्हा दोघांना, कुठे बाहेर जायचा प्लॅन केला आहेस का? मंदार माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपत होता बहुधा. याला आमच्या भांडणाची भनक लागली की काय? नाही रे, काहीच प्लॅन केला नाही. शरयू आजारी होती ना, आराम करू देत तिला. अरे आरामाने नाही मूर्खा, हवापालट झाल्याने माणूस लवकर बरा होतो. डॉक्टरसुद्धा बरेचदा सल्ला देत असतात. जा तिला बाहेर घेऊन जा कुठेतरी. मंदार मला एवढा कन्व्हिन्स करतोय. आता याला कसं सांगू, शरयू आज भांडली माझ्याशी. नको राहू दे, शरयूची इमेज चांगली आहे याच्या नजरेत. मी काही सांगून कशाला खराब करू तिची इच्छा नाही कुठे बाहेर फिरण्याची, ती झोपतो म्हणाली. मी त्याला टाळत उत्तर दिले. अनुराग, तुझा हा अबोल स्वभाव सोड, त्रास होतो त्याने समोरच्याला. माझा हा स्वभाव काय आज आहे? माझ्या आसपासच्या लोकांना सवय झाली माझ्या स्वभावाची. तू नको काळजी करूस, मी हसत म्हणालो. पण त्याच्या आवाजात काळजी होती खरी. तुझ्या म्हटल्याने सवय होत नाही मित्रा. त्यांनी दुर्लक्ष करायला शिकले असेल. नात्यामध्ये 4 पावलं समोरचा पुढे आला तर 2 पावलं आपणही पुढे जायला हवे. नाहीतर नातीसुद्धा गुदमरून संपतात. काय म्हणायचे आहे मंदारला? अगदी साहित्यिक भाषा बोलतोय गडी. मी हसलो त्याच्यावर. काही वाचतोयस का? ही भाषा तुझी वाटत नाही मला, मी मिश्किलपणे म्हणालो. तुला कुणाशी बोलायला वेळ मिळत नाही आणि मला वाचायला वेळ मिळतो होय रे? तो माझ्या पाठीवर दणका देत म्हणाला. ही कॉलेजमध्ये असताना त्याची नेहमीची स्टाईल होती. अरे लागतंय ना मंदार, मी जरासा कळवळलो. थोडा व्यायाम करत जा, सारखं आपलं लॅपटॉप समोर बसून असतोस, वजन वाढायला लागलं अशाने. माझाही विचार आहे, जरा कामातून वेळ काढावा म्हणतोय. शिवा मोठी होते, शरयू एकटी किती जबाबदारी घेणार. मलाही थोडा वेळ घरी देणे महत्त्वाचे आहे, मी म्हणालो. आता कसं बरोबर बोललास. एवढा वेळ इथे बसलायस, वहिनी वाट बघत असतील ना तुझी. म्हणजे मी तुला हाकलतोय असं समजू नकोस. तो बोलत होता की मी मध्येच बोललो. तुझ्या जा म्हटल्याने मी जाणार पण नाही आहे. शरयू आराम करते, उगाच डिस्टर्ब नको तिला. बरं बाबा, चल मग आपण जरा बाहेर फिरून येऊ.
चल, बरेच दिवस झाले असं सोबत कुठे बाहेर गेलो नाही. आणि आपल्या कॉलेजमधल्या दर्शन तोही इथेच राहतोय. त्याला जाऊन भेटायचे का? नंबर आहे त्याचा माझ्याकडे, मी उत्साहाने म्हणालो. काय? दर्शन इथे राहतो? मग तर त्याला भेटायलाच हवे. मंदारच फार जास्त पटायचं दर्शनसोबत. तो बोलका आहे ना. मी आपला अबोल म्हणून आपला एकटाच राहायचो. मंदारने मला कधी एकटे सोडले नाही ही गोष्ट वेगळी. आम्ही निघालोच होतो की अभिमन्यू आमच्यासोबत येण्यासाठी हट्ट करू लागला. मंदार त्याला नाही म्हणत होता. मग मीच म्हटलं घे त्याला सोबत. मी दर्शनला फोन केला. त्यालाही सुट्टी होती आज. भेटण्याचे ठिकाण निश्चित केले आणि निघालो हडपसरच्या दिशेने. याला सोबत घेतले खरे, पण मग घरी चला म्हणून हट्ट करणार हा. निवांत बोलूसुद्धा देणार नाही आपल्याला. मंदार मिररमधून अभिकडे बघत म्हणाला. तो मागच्या सीटवर मंदारचा फोन खेळत बसलेला. नाही पप्पा, मी नाही म्हणणार असं काही. तुम्हाला हवा तेवढा वेळ गप्पा मारा. अभिमन्यू अगदी शहाण्यासारखा म्हणाला. कंटाळशील तर नाही ना? नाही, रिलॅक्स पप्पा. त्याची बोलण्याची स्टाईल बघून मलाही हसू आले. मंदारला त्याचं सोबत येणं नव्हतं आवडलं. त्याच्यामुळे आमच्या पिण्याचा प्लॅन जो फिसकटला होता आणि मुलांसमोर पिणं योग्य नव्हतं. आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथे दर्शन आधीच येऊन होता. त्याचाही मुलगा सोबत होता, माझ्या शिवाय एवढाच. बरं झालं अभि, तुला मित्र भेटला. आता तू बोर होणार नाहीस, मी म्हणालो. त्या दोघांनी लगेच एकमेकांशी मैत्री केली आणि खेळायला सुद्धा लागले. दर्शन आणि मंदार दोघं कडकडून भेटले एकमेकांना. माझं सगळं हाय हॅलोपर्यंत होतं. आमच्या गप्पांना उधाण आले होते. कॉलेजच्या आठवणी ताज्या करताना ते दिवस पुन्हा डोळ्यासमोर आले. सोनेरी दिवस होते ते. अभ्यासाचं टेन्शन असलं तरी लाईफमध्ये एवढे स्ट्रेस नव्हते. हातून खूप काही निसटून गेल्याचं जाणवतंय. अनुराग, तू अजूनही अगदी तसाच आहेस, दर्शन म्हणाला. तसाच म्हणजे? मला वाटले माझ्या पर्सनॅलिटीबद्दल बोलतोय. मी स्वतःकडे एकदा बघितले. अजून तरी पोट सुटले नव्हते. अरे असा काय बघतोस? तुझ्या अबोल वागण्याबद्दल बोलतोय मी. नक्की तुझं अरेंज मॅरेज झालं असणार, हो ना? दर्शन हसत म्हणाला. माझं कॉलेजमध्ये असताना अफेअर नव्हते यावरून त्याचा अंदाज बरोबरच होता. चुकतोयस तू दर्शन. साहेबांचं लव्ह मॅरेज आहे आणि वहिनी एक नंबर आहेत. लाखात एक मुलगी पटवली पठ्ठ्याने. मी काही बोलण्याआधी मंदारने सांगून टाकले आणि त्याच्या तोंडून शरयूचं कौतुक ऐकून मला हेवा वाटला माझ्या नशिबाचा. पण पुन्हा सकाळचा प्रसंग आठवला आणि मन उदास झाले. पण दर्शन माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होता. मंदार खरं बोलतोय? तो मला विचारत होता. त्याला वाटलं मंदार कदाचित मस्करी करत असेल. हो, बरोबर बोलतोय तो. माझं लव्ह मॅरेज आहे, मी स्माईल करत म्हणालो. तू तर अगदी छुपा रुस्तम आहेस, दर्शन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. मी मान हलवली. आणि तुझं रे मंदार? मी काय विचारतोय, लव्ह मॅरेजच असणार, दर्शन टेबलवर हात मारत म्हणाला. नाही, माझे अरेंज मॅरेज आहे. आत्ता मात्र आम्ही तिघेही हसायला लागलो. दर्शनचं लव्ह मॅरेज होतं. मोठ्या भावाच्या साळीसोबत लग्न केलं होतं त्याने. सगळ्यांनी आपल्या लग्नाबद्दल आणि बायको मुलांबद्दल आणि संसाराबद्दल सांगितले. 2 तास कसे निघून गेले कळलं पण नाही. मुलं अजूनही खेळत होती. आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि नाश्ता करणार तेवढ्यात अभिलाषाचा फोन आला मंदारला. शरयू तिला घेऊन शॉपिंगला जाते हे सांगायला. बघितलेस किती स्मार्ट आहेत शरयू वहिनी. मला शॉपिंगला नेऊन अभिलाषाला काय घ्यायला लावायचे टेन्शन आलेलं, पण शरयू वहिनींनी जबाबदारी घेतली. आता मी रिलॅक्स झालो. मंदारला फारच कौतुक शरयूचं. शरयू आंटी सुपरवुमन आहेत, अभिमन्यू खाताना म्हणाला. अभि, तुला कोणी सांगितलं हे? मी त्याच्याकडे बघत म्हणालो. शिवाने. ती म्हणते माझी मम्मा सुपरवुमन आहे, अभिमन्यू मोठे डोळे करून सांगत होता. ही शिवा आमचं सिक्रेट सर्वांना सांगते वाटतं, पण शरयू बाहेर गेली म्हणजे आता तिचा मूड ठीक होणार म्हणून मला जरा बरं वाटलं. मी म्हटलं नव्हतं अन्या, बाहेर पडलं की लवकर बरं वाटतं,
पण बरं झालं आज आपण इकडे आलो. खूप दिवसांनी दर्शनची भेट झाली. मंदार म्हणाला. हो रे बाबा, तू नेहमी बरोबरच बोलत असतोस. मलाच आपलं उशिरा कळतं. मी त्याच्यासमोर हात जोडत म्हणालो. ठीक आहे ठीक आहे, आता एवढा पण मान देण्याची काही गरज नाही, तो मस्करी करत म्हणाला. आमच्याकडे बघून मुलं हसत होती. आमच्या गप्पा आणि मस्ती दोन्ही सुरू होत्या. मुलांना आम्ही असे मस्ती करताना बघून मज्जा येत होती. पप्पा, तुम्ही लहान असताना एकाच क्लासमध्ये होता? अभिमन्यू विचारत होता. एव्हाना त्याला कळलं होतं की आम्ही क्लासमेट आहोत. हो, आम्ही तिघे एकाच क्लासमध्ये होतो, मी म्हणालो. तुम्ही एकाच बेंचवर बसायचे? तुम्हाला टीचर शिक्षा करत असेल ना? त्याचा पुढचा प्रश्न तयारच होता. नाही रे, कॉलेजला असताना टीचर शिक्षा करत नाही. आम्ही बालवाडीतले नाही, मोठेपणीचे फ्रेंड आहोत, मंदार सांगत होता. तरीसुद्धा तुम्ही मस्ती करत होतात, दर्शनचा मुलगा अथर्व म्हणाला. पप्पा, बॅड मॅनर्स. आमचे उत्तर न ऐकता अभिमन्यू म्हणाला. कशाची बॅड मॅनर्स? अशी मारामारी करत होतो की काय? फ्रेंडमध्ये एवढं तर चालतंच ना? मंदार आपल्या मुलाकडे डोळे मोठे करून बघत म्हणाला. अरे, त्याला कशाला रागवतोस तू? त्याने क्युरिओसिटी म्हणून विचारले ना, मी बंदे पडत म्हणालो. रागवत नाही रे, पण बघ ना कसा बोलतो. आजकालची मुलं ना फारच शार्प झाली, तो हसत म्हणाला. पप्पा, शार्प म्हणजे हुशार ना? अथर्व विचारत होता. हो, दर्शन म्हणाला. तसं अथर्व आणि अभिमन्यू दोघांनीही आपली कॉलर टाईट केली. माझी शिवा पण अशीच आहे, पण समजदारसुद्धा तेवढीच. मी घरी परतलो तेव्हा घराला कुलूप लागलेले होते. शरयू अभिलाषासोबत शॉपिंगसाठी गेली होती. मी कधीही घरी आलो की ती घरी असतेच. आज घरी नव्हती तर उदासपणा वाटत होता. मी किचनमध्ये डोकावले. बहुधा तिने दिवसभर काहीच करून खाल्ले नव्हते. ती नसल्यामुळे आता करमणार नव्हते, म्हणून आपल्या हाताने आज स्वयंपाक करावा हा विचार करत मी स्वयंपाकाला लागलो. त्यानिमित्ताने शरयूचा राग थोडा तरी कमी होईल. तिच्या आवडीचे काहीतरी करतो म्हणजे मॅडम खुश होतील. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.